बीड पोलीस स्टेशनला अचानक 5 नवे पलंग का मागवले असा सवाल रोहित पवार यांनी केलाय। गादी, उशी, पंखा, एसी सुद्धा बसवता येतील का याचाही विचार करायला हवा असा टोलाही त्यांनी मारलाय। काय म्हणालेत आपण पाहूया। रोहित पवारांनी ट्विटरवरनं हा प्रश्न केलेला आहे। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। वाल्मिक कराड यांना काल परवा म्हणजे स्वइच्छेनेच ते पोलिसांसमोर आले आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच 5 पलंग हे मागवण्यात आले। त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं। माझं म्हणणं आहे की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा। पलंग कशाला, त्याच्याबरोबर लागणारा एसी असेल, चादरी असतील, पांघरुण असेल, नाहीतर काही चांगली उशी असेल, चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील त्यासुद्धा तुम्हाला मागवायला काय हरकत आहे। तर दुसरीकडे आरोपींना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही असं म्हटलेलं आहे सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी। बीड पोलीस स्टेशन बाहेरील बेडबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी हे बेड्स आहेत असं सचिन पाणकर यांनी म्हटलंय। आरोपींना कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही अशा पद्धतीचा खुलासा बीडच्या पोलीस अधीक्षकांनी केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की केवळ पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे सुविधेसाठी हे बेड्स आलेले आहेत। सचिन पाणकर यांनी असा खुलासा केलाय। सदर पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवणं चालू आहे। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत, तर त्याची सोय करावी। तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी। तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।